अमोल यशवंत तुपे, क्रांती शेतकरी संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. मांजरीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये मांजरी बुद्रुक येथील सर्वे नंबर 180, 81, 82, 83 आणि 84 एकूण क्षेत्र 154 एकर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातबाऱ्यावरती इरिगेशनच्या सातबारा आहे व ड्रेनेज असं सातबाऱ्यामध्ये नमूद केलेलं आहे. ही जागा सर्व महाराष्ट्र पाटबंधारे खात्याची आहे आणि ही जागा फक्त शेती करता एक खाजगी संस्थेला दिली होती. त्या संस्थेने ते शेती करता दिली असताना बेकायदेशीर ठराव करून त्या ठरावामध्ये विक्री तसेच भोगवटा 2च 1 मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा 1800 कोटीची जागा हडप करण्याचा दृष्ट हेतू दिसून येत आहे. आम्ही या विरोधामध्ये कारण त्यांचा दृष्ट हेतू दिसून आलेला आहे. त्यांना शेती करता जागा दिली होती. त्यांना शेतीमध्ये काही रहस्य राहिलेलं दिसून येत नाही. त्यांना फक्त विक्री करण्याचाच त्यांचा दृष्ट हेतू दिसतोय. म्हणून आम्ही कायदेशीर हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून या संदर्भामध्ये न्याय मागणार आहोत. तसंच शासनाला बी सांगणार आहे की ही जागा त्यांच्याकडे ठेवली तर भविष्यात या जागेचा काहीतरी चुकीचा वापर होऊ शकतो. त्यांचा 100% हा दाव आहे की ही सरकारी 1800 कोटीची जागा यांना गुळंकृत करायची आहे आणि त्यांचा दृष्ट हेतू आहे. आणि आमची मागणी अशी आहे की ही सरकारी जागा जी आहे ही लोकहिताकरता वापरावी, जेणेकरून ससून रुग्णालयासारखे रुग्णालय तिथं मोठ्या प्रमाणात मोठं हॉस्पिटल होऊ शकतं. तसेच खेळण्याचं ग्राउंड होऊ शकतं आणि शासकीय इमारती होऊ शकतात आणि मोठमोठे गोरगरीब विद्यार्थ्यांकरता कॉलेजेस होऊ शकतात. कारण हे क्षेत्र मोठं आहे. 154 एकर क्षेत्र आहे. त्याचा जर शासनाने जर चांगला वापर केला तर भविष्यात लोकहिताकरता चांगला उपयोग होईल. आणि मला असं सांगायचं आहे की या सर्व गोष्टी जर शासनाने नीट जर पाहिल्या तर 100% याची चौकशी होऊन यांचा जर लेखापरीक्षणाचा अहवाल जर बघितला तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला दिसून येत आहे. ही जागा लवकरात लवकर ताब्यात घ्यावी व लोकहिताकरता त्याचा चांगला वापर करावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.